यात्रेची सुरुवात जेव्हा जेव्हा झाली आपण तेव्हा तेव्हा त्या रथाचे सारथी म्हणून हा शिवविचार गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं। दादांना सांगण्याला मला अतिशय आनंद होईल की 2007 पासून रायगडावर शिव राज्याभिषेकाच्या वेळेस आदरणीय शिवशाहीर सुरेश जाधव यांचा संच त्या ठिकाणी असतो। शिवस्मारकाच्या पूजनाच्या वेळेसचा मान शिवशाहीर शिवराष्ट्रशाहीर सन्माननीय सुरेश जाधव यांना मिळाला आणि अमेरिका असेल दुबई असेल अशा अनेक देशामध्ये छत्रपती शिवरायांचा विचार त्यांनी या ठिकाणी पेरत आहेत आणि गेल्या कित्येक दिवसापासून शिवविचाराचं हे इंद्रधनुष्य आपल्या खांद्यावरती घेऊन शिवविचाराचा हा जगन्नाथाचा रथ समंद महाराष्ट्रामध्ये फिरवण्याचं काम शिवशाहीर सुरेश दादा जाधव यांनी केलेलं आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं आदरणीय मनोजदादा जारंगे यांचं आगमन झालेलं असताना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया। जोरदार टाळ्या। कृपया या मंडपात समोरच्या टाळ्यांची गर्दी तेवढी मागचा आवाज जरा आला पाहिजे, कारण ज्या माणसानं आपल्या पायाची चालणी केली, अंगाला ज्या केसाची छिद्र कमी असतील परंतु त्या प्रत्येक छिद्रामध्ये सलाईंच्या सुया टोचण्याचं आणि शरीराची चालणी करून घेण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसाच्या या शरीराने दाखवलं। कधी रक्ताच्या बाटल चढवताना आपण कधी पाहिलं तर कधी सलाईंच्या बाटल मधून त्यांना चढवताना रुग्णालयामध्ये पाहिलं, पण हा श्वास कधी थांबू दिला नाही। आखरीचा श्वास मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी जगेल हे ब्रीद उराशी घेऊन जनसामान्याचं हे व्यक्तिमत्व तुमच्या आमच्या आणि प्रत्येकाच्या हक्कासाठी आणि या चिमुकल्यांच्या डोळीवरती सुखाचं छत्र धरण्यासाठी समंद महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची बाजू साक्षात सरकार समोर मांडण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून मागच्या कित्येक दिवसापासून लढत राहिलं। पुन्हा जोरदार टाळ्या, प्रत्येकाच्या टाळ्याचा आवाज। दादा, ही हिंगोली जिल्ह्याची माती। हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या नकाशावरती अगदी छोटा जिल्हा, परंतु जेव्हा जेव्हा नवीन क्रांतीची सुरुवात होते, जिल्हा जरी छोटा असला तरी आम्ही मोठी माणसं म्हणून आपल्या समोर या ठिकाणी येत असतो आणि आमचं दिलेलं काम प्रत्येक नीट चोखानं पार पडत असतो। हा प्रत्यय आपण वेळोवेळी घेतला आणि हिंगोली जिल्ह्याची टीम आपल्या संबंध यामध्ये राहिली। शिवजयंतीचं हे 11वं वर्ष। गेल्या 11 वर्षामध्ये अनेक विचार या शिवपीठावरतून आपण या ठिकाणी दिले आणि या भागातल्या या तालुक्यातल्या अनेक युवकांना या शिवजयंतीची प्रेरणा घेऊन आपल्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये क्रांती घडवण्याचं काम केलं। असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत असतो। बाजूला दादा मागच्या 2 दिवसापूर्वी तक्षशिला धम्म परिषद झाली, म्हणजे बाजूच्या मैदानावरती भीमरायाचा विचार आणि या मैदानावरती शिवरायाचा विचार, त्यामुळे 2 भीमराय आणि शिवराय या जगाला सांगण्याचं काम या मातीतून आम्ही करत आहोत। म्हणून कोणत्या